हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत. चला तर आज नवीन दिवसाची सुरुवात आहे. म्हणजे मॉर्निंगपासून काही शूट नाही करायला जमलं मला. तर आता माझ्याकडे ना 4 पार्सल रिसीव झाले मिंत्राचे. मी माझ्यासाठी काही विंटर वेअर्स मागवले होते. म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करते आणि माझा म्हणजे यातले मी कोणते ठेवणार आहे आणि कोणते रिटर्न करणार आहे ते पण तुमच्याशी शेअर करावं म्हटलं. तर असे मी 4 विंटर वेअर्स मागवले. त्यातले 2 मला फार आवडले आणि 2 मला कम्फर्टेबल नाही वाटत आहे. थोडा कापड थीन वाटत आहे, पण ऍक्च्युली ते पण विंटर वेअर्स आहे, पण मला ते माझ्यासाठी कम्फर्टेबल नाही वाटले. चला तर आपण स्टार्ट करूया. ओके, सो त्यात सर्वात पहिला आहे तो म्हणजे हा. ऍक्च्युली याचा कलर छान आहे आणि ही फिटिंग मला ओके आहे. म्हणजे मला थोडं छोटं वाटतंय. एक्सेल साईज मध्ये आहे, पण मला ना थोडं छोटं वाटतंय. म्हणजे कम्फर्टेबल वाटत नाही आहे, जास्ती स्किनी होते. आणि कापड छान आहे. कापड म्हणजे हे वूलचा जो मटेरियल असतो ना तशा टाईपमध्ये आहे. कलर पण छान आहे, पण हा मी नाही ठेवणार आहे कारण हा मला थोडा व्यवस्थित नाही वाटत आहे माझ्यासाठी. सो हा एक ड्रेस आहे त्यात. ओके, सो सेकंड दाखवते जो की मला खूप आवडला आणि मला खूप कम्फर्टेबल वाटते. सॉफ्ट पण आहे ॲज वेल ॲज तो ट्रान्सपरंट पण जास्ती नाही आहे. जास्ती म्हणजे ट्रान्सपरंट नाहीच आहे. कलर पण छान आहे. सो दॅट वन इज सेकंड वन. याची जी टेक्स्चर्ड फिनिशिंग आहे ना ती खूप सुंदर दिसते घातल्यावर आणि खूप रिच लुक येतो ॲक्च्युली. आणि असं काहीसं याचं डिझाईन आहे. थ्रू आउट द टॉप असाच डिझाईन आहे. हा सुद्धा मी एक्सेलच मागवलाय आणि मला पर्सनली ना अशा नेक्स्टचे कपडे आवडतात. सो आय फील की हा मी ठेवेल आणि हा मला प्रॉपर होतो पण आहे. सो हा मी ठेवणार आहे माझ्यासाठी. ओके, सो थर्ड वन इज दिस वन. हा आणि फर्स्ट मी दोन्ही पण एक्सेल मागवला, पण हा मला थोडा व्यवस्थित होतोय आणि हा सुद्धा सेम आहे. थोडा ट्रान्सपरंट आहे. याच्यावर थ्रू आउट द टॉप असं डिझाईन नाही आहे, पण याला इथे डिझाईन आहे आणि त्याबरोबर थोडंसं इथे आहे. म्हणजे थोडंसं असं हा पण छान आहे, बट आय एम नॉट शुअर मी हा ठेवेल की नाही ठेवेल. पण हा कलर वाईज छान आहे आणि डेली वेअरसाठी चांगलं आहे. विंटरमध्ये डेली वेअर तुम्ही हा वापरू शकता. बिकॉज नेक ऑफकोर्स पॅक्ड आहे. बिकॉज थंडी आहे तर पॅक्डच नेक आपल्याला लागतो. त्याचबरोबर फुल स्लीव्ज आहे. सो दॅट इज ऑल्सो द फुल स्लीव्ज. अँड सेकंड थिंग, थोडा मळकट कलर आहे, पण मळकट टॉप नाही आहे, कापड नाही आहे, पण कलर आहे. कारण दिवसाला तुम्ही असेच कपडे घालू शकता. म्हणजे जास्ती लाईट घातले तर ते खराब व्हायची भीती असते. आणि आमच्याकडे ऑब्व्हियसली अव्ह्यू आहे, त्यामुळे मी हा आणि हा हे दोन्ही पण ना थोडेसे डल कलर किंवा न्यूड कलर म्हणू शकता तशामध्ये मागवले होते. सो हा मी आय एम नॉट शुअर ठेवेल की नाही ठेवेल. सो दॅट इज द थर्ड वन. छान आहे पण टॉप. ॲक्च्युली याच्यापेक्षा पण ना याची क्वालिटी चांगली आहे. फिटिंग वाईज आहे, बट कम्फर्टेबल नाही वाटत. घातल्यावर जो सॉफ्टनेस किंवा ती फिलिंग येते ना, हा छान आहे, हा मी घालू शकते, तसं मला फिलिंग नाही आली. सो तो डिसिजन पेंडिंग आहे. त्यानंतर जे मला आवडलं आहे ते दाखवते. दॅट इज दिस वन. ही हुडी आहे. खूप छान आहे, खूप म्हणजे खूप छान आहे. फुल स्लीव्ज, अगेन विंटर वेअर आहे त्यामुळे, कारण थंडी पण वाटेल. आणि आतमध्ये ना असं मऊ कापड आहे विच इज रिअली नाईस. असं मऊ असला ना की खूप छान वाटतं. आणि बाहेरून नॉर्मल कापड आहे. सो असं काहीसं हे आहे बघा. आणि त्याचबरोबर ही हुडी असल्यामुळे याला कॅप सुद्धा आहे. सो तुम्हाला वेगळी कॅप वेअर करायची गरज पडणार नाही. तुम्ही हीच कॅप वेअर करू शकता. फुल स्लीव्ज आहे, मस्त आहे. कलर खूप सुंदर आहे. कलर स्पेशली मला खूप आवडला. आणि त्या बॅक साईडला पण खूप छान डिझाईन आहे. आणि हा सुद्धा घातल्यावर ना खूप रिच लुक येतो. सो हा एक हुडी ही. आणि सेकंड वन इज दिस वन. हे दोन मी फॉर शुअर ठेवणार आहे, पण हे दोन आय थिंक मी रिटर्न करेल. तुम्हाला यातलं कोणते कोणते आवडले ते मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला याची प्राइस हवी असेल ना तर तुम्ही मला कमेंट करा, मी नक्की सांगेल. आता अव्ह्यू झोपून उठला आहे, त्याला थोडंफार काही भरवायचं आहे, ते भरवते. आणि मला ना एक म्हणजे आपल्या शॉर्ट्ससाठी पण एक व्हिडिओ शूट करायचं होतं, त्यासाठी म्हणून हा मेकअप केलाय मी. पहिल्यांदा मी स्वतःच्या हाताने लायनर लावलाय
आय डोंट नो जमला की नाही जमला. ॲक्च्युली मेकअपमध्ये मला काही एवढा खास इंटरेस्ट नव्हता आधी, बट आता मला असं वाटते की थोडंसं स्वतःला पॅम्पर करावं बाय मेकअप, बाय स्किन केअर अँड ऑल. सो स्किन केअर तर मी असं प्रॉपर नाही करत आहे, पण आंघोळ झाल्यानंतर मॉइश्चरायझर, त्यानंतर सनस्क्रीन, त्यानंतर टोनर हे सगळं मी लावते आहे. आणि आता मला प्रॉपर स्किन केअर माझं करायचं आहे. त्याचबरोबर हेअर स्ट्रेट केल्यामुळे स्वतःवरच एक कॉन्फिडन्स येतो आहे, कारण जी गोष्ट आपल्याला हवी असते ती मिळाली तर छान वाटते. तर मला असे हेअर्स हवे होते. आता ॲक्च्युली ते प्रॉपर स्ट्रेट नाही आहे, बिकॉज 2 ते 3 दिवस झाले ऑलरेडी मी स्ट्रेट करून. बट जेव्हापर्यंत मी नेक्स्ट हेअर वॉश नाही करत तेव्हापर्यंत हे असेच राहते. सो आय एम हॅपी विथ इट. आणि अशा केसाने ना थोडे लांब पण वाटतात, तर आणखी थोडा छान कॉन्फिडन्स येतो. आणि ही लिपस्टिक आहे ना, ही लिपस्टिक मला माझ्या मम्माने दिलेली. ब्रँडेड अशी नाही आहे, पण सिम्पलच आहे, पण छान वाटते मला ही लिपस्टिक कधीतरी लावायला. सो मी ही घातली, सिम्पल बिंदी आणि लायनर. चला तर आता बाकीचे जे काम आहे ते तुमच्याशी शेअर करते आणि अशीच कनेक्टेड राहा. चला तर भांडी वगैरे व्यवस्थित क्लीन करून झाली होती. ते पण भांडी मी माझ्या ड्राय बाल्कनीमध्ये ठेवते, त्यातलं पाणी निथरू देते. नंतरच भांडी जी आहे ती मी सगळे ठिकाणी जिथे जिथे ठेवते तिथे लावून घेते, म्हणजे जिथे माझे ट्रॉलीज आहे तिथे लावून घेते. आणि आज जेवणाला ना मी मेथीची भाजी करणार होती, तर तीच मेथीची भाजी मी इथे वॉश करायला घेतली होती. झालं असं की मी 2 जुड्या मेथीची भाजी आणली, त्यात मी 2 ते 3 वस्तू बनवते. सगळ्यात पहिले म्हणजे मेथीची भाजी बनवते, जी आम्हाला वांगे घालून टाकून बनवलेली आवडते तशी बनवते. त्यानंतर एकदा मी ठेपले बनवते नाश्त्यासाठी, आणि त्याचबरोबर एकदा ना मेथी मलाईची भाजी किंवा मग आपलं मेथीचा आळण, मेथीच्या भाजीचा आळण खूप टेस्टी. वांगे पण मी व्यवस्थित धुवून घेतले आणि त्याचे जे अननेसेसरी म्हणजे त्याचे देठा असतात ते पण काढून घेतले होते, कारण मला मेथीची भाजी ना 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची होती. आणि तेवढा वेळ म्हणजे पाणी साठेपर्यंत म्हटलं जी वांगे आहे ते पण व्यवस्थित क्लीन करून घेते. आता इथे अवी पण आला होता मला मदत करायला, पण त्याची मदत म्हणजे असं असतं ना की ते काम आपल्याला परत करावं लागेल आणि तो घाणही खूप करतो. त्याला असं होतं की मला हे सगळं दे, मी तुला वॉश करून देते आणि त्याचबरोबर मी खेळून पण घेईल, पण मी काही त्याला देणार नव्हती कारण तो खूप घाण करतो. चला तर आता माझं सगळं वॉश करून झालं होतं. आता मला मेथीची भाजी मांडून घ्यायची होती. त्यातही अवीची खूप लुडबुड चालली होती पायाजवळ येऊन माझं. म्हणजे त्याचं असं असते, तू जे काही काम करते ना मला पण दे, मी पण तुला हेल्प करतो. एवढंसं माझं बाळ, पण त्याला एवढं असते ना की तू जे करते ते मी करते म्हणून. आता मी मेथीची भाजी कशी करते ते एकदम क्विकमध्ये तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी मी लसूण आणि मिरचीची फोडणी देते, त्यानंतर वांगी घालते. मी म्हणजे अर्धा पाऊण किलोसाठी ना 2 मोठे वांगे घालत असते नेहमी. आता माझे वांगे परतून होईपर्यंत तुम्हाला दाखवते की माझं बाळ इथे येऊन मला काय मदत करतं आहे ते. अवयू पूर्णपणे प्लॅनमध्ये होता की सगळी भांडे मागे ट्रॉलीजच्या मागे टाकायचं, पण त्याला मी खूप रागवलं आणि मग त्याला त्यानंतर हातात चिमटा दिला त्याच्या खेळायला आणि मग तो शांत झाला. चला तेवढा वेळ होता कारण वांगे परतून व्हायचे होते, म्हटलं तेव्हापर्यंत वरण भात बनवायची तयारी करायची म्हणून डाळ आणि तांदूळ पण छान असं व्यवस्थित धुवून घेतले. आणि त्यानंतर एका साईडला कुकरची तयारी सुद्धा करून घेतली, म्हणजे कुकर लावून घेतला. नेहमी मी कुकर इंडक्शनवरच लावत असते. मी मोस्ट ऑफ टाईम इंडक्शनचा सुद्धा वापर करते. माझ्याकडे भरपूर असे भांडे मी घेतले जे इंडक्शनवर सुद्धा चालेल, कारण खूपदा असं होतं माझ्याकडे सिंगल सिलेंडर असल्यामुळे मला कधीतरी सिलेंडर गेला की प्रॉब्लेम होतो. म्हणजे लगेच सिलेंडर मला असं काही मिळत नाही, मला 2-3 तास वगैरे वाट बघावं लागते, कधी 1-2 दिवस सुद्धा. म्हणून असा मला प्रॉब्लेम होतो, म्हणून मी इंडक्शन सुद्धा वापरते. त्याचबरोबर माझ्याकडे अवन पण होता माझ्या सासूंनी दिलेला, पण तो आता मी त्यांना रिटर्न केला, कारण ज्यावेळेस आम्ही
कोल्हापूरहून पुण्याला शिफ्ट झालेलो त्यावेळेस आमचं जे फ्लॅट होतं ते खूप छोटं होतं आणि किचन तर एवढं छोटं होतं की एका व्यक्तीच्या नंतर दुसरा व्यक्ती तिथे राहूच शकणार नव्हता, म्हणून मी त्यांना तिथेच ठेवून आली होती. चला आता माझी भाजी पण इथे ॲड करून घेतली मी वांग्यांबरोबर. आता ते छान त्याचं पाणी सुटेल आणि त्या पाण्यातच छान अशी भाजी शिजू द्यायची मीठ वगैरे घालून. खूप टेस्टी होते मेथीची भाजी आणि माझी नेहमीपासनं ऑल टाईम फेवरेट आहे मेथीची भाजी. चपाती बरोबर, डाळ बरोबर आणि भाताबरोबर खूप टेस्टी वाटते. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ट्राय. मी भरपूर ठिकाणी असं बघितलं आहे की सकाळी लोक भाजीपोळी करतात आणि रात्री वरण भात किंवा भाजी भात असं वगैरे करतात, पण आमच्याकडे ना दोन्ही टाईम प्रॉपर कंपल्सरी वरण भात भाजीपोळी लागतेच लागते. म्हणजे आधी मी आणि प्रीतम होतो तर आम्ही कधीतरी डोसाच बनवायचो किंवा कधीतरी सिंगल डिश पण बनवून आमचं चालून जायचं, पण आता आजी आल्यापासून आम्ही पूर्ण दोन्ही टाईम प्रॉपर असं जेवण बनवतो, कारण तिला म्हणजे प्रॉपर असं जेवण लागतं. आता मध्येच अवयव आला आणि माझा ट्रायपॉड तो एवढा हलवत होता की काय सांगू. मला खूप स्ट्रगल करून कसं थोडंफार शूट करता आलं, तेवढंच मग मी शूट लिटरली 5 मिनिटापूर्वीच अवयूला एवढं रागवून इथनं पळवलं होतं ना, पण तरीसुद्धा मी आता कारण थोडी बिझी आहे आणि म्हणून त्यांनी काय धिंगाणा घातला तुम्हीच तुमच्या डोळ्यांनी बघा. सगळे भांडी जी माझी सेकंड ड्रॉवरमध्ये असते ना, सेकंड ट्रॉलीमध्ये, ते सगळे तो खाली टाकून देतो आणि त्याला हे खेळायला खूप मज्जा येते. कधी कधी मला जर काही काम करायचं असेल, जसं आता मला वरण भाताचा कुकर लवकरात लवकर लावून घ्यायचा होता, तर मी त्यात बिझी होती की मला पटापट ते आवरून म्हणजे कुकर लावून घ्यायचं, कारण अवयूलाही भूक लागली होती आणि प्रीतमला सुद्धा जेवणाची वेळ आमची झालीच होती. तर त्याला थोडं जरी आपण असं मोकळं सोडलं ना, त्याच्यावेळी म्हणजे लक्ष नाही दिलं तर तो असं काहीसं करतो आणि सगळी कामं माझे डबल ट्रिपल वाढवतो आणि हे रोजचं आहे आणि रोज हे दिवसातून 2 ते 3दा होतं आणि मी लिटरली या गोष्टींसाठी इतकं फ्रस्ट्रेट झाले. मला कधीतरी असं वाटतं की याचे हातपाय बांधून याला ठेवायचं आणि मग आपले कामं करायची. चला असो, आता अवयूनी पी केली त्यामुळे त्यांनी पॅन्ट पण घाण केला आणि त्याचबरोबर सॉक्स पण ओले केले होते, म्हणून आजीने त्याचे सॉक्स वगैरे चेंज करून दिले आणि मग त्यानंतर भरपूर वेळ तो आजीबरोबरच बसून होता. चला आता ना मी डीमार्टमधनं थोडंफार माझं सामान आणलं होतं, ते अजूनही काही अरेंज करता नाही आलं आहे मला, पण मला ज्या 1-2 गोष्टी लागणार होत्या ते मी पॅकेट जस्ट फोडलं होतं. तर म्हटलं चला तेवढं तरी आपण बॉक्समध्ये भरून ठेवूया. त्यात मी सर्वात पहिले ना ही शेवई आणली होती. शेवईचा उपमा आमच्याकडे सगळ्यांनाच आवडतो आणि तीच मी आणली. नेहमी ना मी ब्राऊन शेवई आणली जी की ऑलरेडी रोस्टेड असते, ती खरंच खूप छान वाटते. म्हटलं जस्ट फॉर अ चेंज यावेळेस वेगळी काहीतरी ट्राय करू, पण याचा उपमा अजिबात चांगला नाही झाला. म्हणजे लिटरली मी एकच वाटीचा केलेला, पण तो बिलकुल पण टेस्ट वाईज एकदमच म्हणजे न खाण्यासारखाच होता. सो असो ठीक आहे, आता थोडे दिवस पटापट ते संपवून टाकेल मी बनवून. त्यानंतर मी भुजिया शेव आणली होती जे की अवयूला भयंकर आवडते, पण आम्ही त्याला कधीतरीच देतो आणि मला पण ना जेवणाबरोबर चटरपटर थोडं काहीतरी लागतं, म्हणून मी शेव किंवा कधीतरी मुरमुऱ्याचा चिवडा असं काहीतरी नेहमीच करत असते, कारण मला फक्त जेवण असं नाही लागत, मला काहीतरी त्याच्याबरोबर ना थोडंसं तरी लागतं. आणि ही सवय मला माझ्या आईवडिलांच्या घरापासूनच आहे म्हणा किंवा माझ्या वडिलांपासून आहे ही सवय, असंही म्हणायला काही हरकत नाही. चला असो, आता अवयूने केलेला परतचा पसारा मला परत आवरावं लागणार आहे. खूपदा असं होतं ना, तो ट्रॉली खूप जोरजोरात वाजवतो आणि त्यामुळे ना खूप सारी भांडी माझी मागच्या साईडला पडतात. आता तुम्हाला थोडं घाण पण दिसत असेल, पण ठीक आहे, कारण मला कधीतरीच वेळ मिळतो ते आतमधनं क्लीन करायचं. तसं हे मी 3 दिवसापूर्वीच केलं होतं, पण अवयू कधीतरी ना खाली वस्तू घालतो, त्याला असं वाटतं की तिथे काहीतरी म्हणजे आपण टाकू शकतो कचरा वगैरे, म्हणून तो तिथे कचरा वगैरे टाकायचा प्रयत्न करतो. आता इथे त्यांनी सगळी भांडी घातली होती. भांडी म्हणजे जी माझी छोटे मोठे जे मी सेकंड ड्रॉवरला ठेवतो ना, ते त्यांनी खाली टाकले होते. आता खूपदा असं होतं की आजीला वरणासाठी वगैरे वाटीच भेटत नाही आणि त्यावेळेस मला 100% माहिती असतं की त्या वाट्या कुठे आहे, एक तर ते खालच्या ड्रॉवरमध्ये असेल किंवा ते मागच्या साईडला असेल. आणि खरंच सांगते, मी जेव्हा कधी असं चेक करते ना, ते तिथेच मला सापडतं. म्हणजे लिटरली म्हणजे असं कधी कधी वाटायला लागलं आहे ना मला की अरे यार काय करायचं या पोराचं. आणि त्याला टॉईज दिले ना, त्याला टॉईज नको असते, त्याला ना भांडीच हवी असते जी आई वापरते आणि आम्हाला तेच हवं. जसं मोठ्या माणसांचा सोफा असतो ना, तसं अवयूने त्याचा सोफा करून घेतलाय. ती म्हणजे ही बास्केट, त्या बास्केटवर बसतो आणि टीव्ही बघतो. लिटरली त्याला इतकं ओरडावं लागतं, अरे अवयू मागे हो, पण तरी सुद्धा तू तिथेच बघून बसतो. मी खूपदा प्रीतमला बोलले की आपण टीव्हीवर स्टँडवर ठेवायचं का, कारण मला हे अजिबात सेफ नाही. आता प्रीतम फ्रीजकडे गेला म्हणजे तो 100% चॉकलेट खाणार हे त्याला माहिती आहे आणि त्याचमुळे तो इतका परेशान करतोय की बाबांनी चॉकलेट खाल्लंय. मला माहिती आई त्यांच्या तोट्यात चॉकलेट आहे आणि ते खरंच होतं. प्रीतम चॉकलेट खाऊन आला होता आणि त्याला नाही दिलं, म्हणून तो कंटिन्यू माझ्या मागे किंवा बाबांच्या मागे मागे पळत होता. मग प्रीतम बोलला की ठीक आहे, त्याला आपण एक छोटीशी जेम्स देऊया. मी तेही म्हणजे त्याला द्यायसाठी नाहीच म्हणते, पण ठीक आहे. आता म्हणजे प्रीतमला आहे आवड चॉकलेट्सची, त्याला डार्क चॉकलेट्सची आवड आहे आणि अवयूला सुद्धा डार्क चॉकलेट आवडतं, पण मला ते बिलकुल सेफ नाही वाटत त्याला देणं, कारण त्यात भरपूर प्रमाणात कॅफेन असतं आणि म्हणून त्याला आम्ही छोटीशी जेम्स त्याच्या मनाच्या सॅटिस्फॅक्शनसाठी देत असतो. आता मला झाडू मारायचा होता त्यासाठी म्हणून मी झाडू काढला, पण त्यानंतर एवढा सगळा घोळ या लोकांनी करून ठेवला ना की माझं झाडू मारायचं राहिलं आणि या दोघांच्या मागेच मला राहावं लागलं. आता ऑलरेडी
इव्हिनिंग झाली आहे. इव्हिनिंगची वेळ पण नाही, आज ऑलरेडी इव्हिनिंग झाली आहे. माझा अजून झाडू नाही झाला, घरात लाईट्स लागले. आता मला दिवे पण लावून घ्यायचे होते. चला तर आधी ते करून घेते. त्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगते. आता अव्यूला ना जेम्स मिळाली आणि आजीकडे तो गेला जेम्स घेऊन. तर आजीने म्हटलं की मला दे. आता ते जेम्स मिळाल्यानंतर ना आम्ही लिटरली का कोपऱ्यात जातो आणि जेव्हापर्यंत ती जेम्स संपत नाही तेव्हापर्यंत आम्ही कोणाला आमचं तोंडही दाखवत नाही. कारण माहिती आहे की मम्मी जवळ गेली तर मम्मी खाऊन घेईल, पप्पांजवळ गेले तर पप्पा खाऊन घेतील आणि मला माझी जेम्स कोणालाही शेअर करायची नाही. ह्या गोष्टीसाठी हे दोघंही इक्वल आहेत. प्रीतम त्याची चॉकलेट कधी कोणाशी शेअर करत नाही, लिटरली माझ्याशी सुद्धा नाही. आणि अव्यू सुद्धा कधीच कोणती चॉकलेट कोणाशी शेअर करत नाही. बघा आमच्याकडे हे दोघंही चॉकलेट लवर आहे. तोही लपून खातोय आणि तोही लपून खातोय की मला कोणालाही माझी चॉकलेट द्यायची नाही आहे. पण तरी सुद्धा मी प्रीतमला रागवलं. मी म्हटलं ही खूप बॅड मॅनर्स आहे, चुपचाप आजीला दे थोडासा चॉकलेट. म्हणून त्याने अर्धी चॉकलेट खाल्ली आणि अर्धी मग आजीला दिली, कारण मी त्याला असं बोलली एवढं ओरडून म्हणून. आणि आजीला हवं असते, जरी ती म्हातारी आहे तरी सुद्धा तिला चॉकलेट्स वगैरे आवडतं. आणि त्यानंतर याचं तोंड बघा, तू मला चॉकलेट द्यायला लावली, आता मी दुसरी खाईल. चला असो, आता मी पटापट माझं आवरून घेते. झाडू पोछा म्हणजे पोछा तर नाही, फक्त मला झाडूच मारायचं होतं इव्हिनिंगचं, तेवढं झाडू करून घेते. होते असं ना की सकाळी जरी मावशी झाडू पोछा व्यवस्थित करून गेली तरी मला दिवसातून 3दा तर झाडू मारावंच लागतं. म्हणजे अव्यूला काही खायला दिलं तर तो घाण करतो तेव्हा एकदा झाडू मारावं लागतं. इव्हिनिंगच्या वेळेवर आपण सगळेच दिवा लावायच्या आधी झाडू मारतो तेव्हा एकदा झाडू मारावं लागतं. आणि रात्री झोपताना सुद्धा मी वरूनच का नसे पण मी झाडू मारूनच घेते. कारण सकाळी जर मावशी यायच्या आधी अव्यू उठला ना तर त्याला काहीतरी आपण खायला देतो आणि ती वस्तू जर खाली पडली तर मग ते घाण होतं सगळं, म्हणजे ते उचलून ते खातो तो, तर मग ते नको वाटतं आपल्याला. म्हणून मग ते सुद्धा मला झाडू मारावं लागतं. चला सगळं आवरसावर झालं आहे. झाडू पण व्यवस्थित मारून घेतलं. झाडू मी फक्त किचन आणि हॉलच मारते, बाकी 2 रूम मी काही इव्हिनिंगच्या वेळेस मारत नाही. आता वेळ आहे ती म्हणजे दिवाबत्ती करून घ्यायची. सर्वात आधी देवाजवळ दिवा लावून घेतला. हे माझं सगळ्यात फेवरेट रिच्युअल आहे रोजचं, आणि फेवरेट पण म्हणू शकता किंवा माझा म्हणजे रोज ठरलेल्या गोष्टीमधलं हे पहिलं आहे असंही म्हणू शकता. पण कधीतरी मी दुपारचं नॉनव्हेज खाल्लं की मग मी रात्री काही दिवाला हात लावत नाही, दिवा पण नाही लावत, देवाला पण हात लावत नाही. आणि त्याचबरोबर जर सकाळी प्रीतमने नॉनव्हेज आणलं आणि त्याला जर आणल्या मी हात लावलं तरीसुद्धा मग मी देवाची पूजा करत नाही. आणि असं होतंच, म्हणजे कितीही मी रोज प्रयत्न केले ना की मला रोज पूजा करायची आहे तरीसुद्धा आठवड्यातनं ना एक दिवस तरी किंवा कधी 2 दिवसही ना माझ्याकडनं पूजा नाही होत. कधीतरी उशीर होतं सगळ्या गोष्टींना, कामांना. आणि कधीतरी असं वाटतं की चला ठीक आहे बाबा, देवाची पूजा नाही झाली तरी चालेल पण एकदाचं म्हणजे घरातल्या माणसांना वेळेवर जेवण मिळणं किंवा अव्यूला वेळेवर जेवण चालणं खूप गरजेचं होऊन जातं. खूपदा प्रयत्न करते की ऑन टाईम सकाळी उठायचं, पण खरंच ते माझ्याकडनं शक्यच होत नाही. आणि आता मी एक्सक्यूज नाही देत आहे, हे खरंच खूप मोठी प्रॉब्लेम होत चालली आहे. जेवढा आम्ही ट्राय करतोय ना अव्यूला फीड सोडवायचं तेवढंच तो आम्हाला खूप त्रास द्यायला लागला. त्याचं फीड सुटतच नाही आहे. म्हणजे जरी प्रीतम त्याला झोपवतो तरी सुद्धा त्याला रात्री फीड लागतं. आणि तो आईजवळ आहे तर तो आईला सुद्धा फीड मागतोच, म्हणजे मागतोच. त्याला असं विसरच त्या गोष्टीचा पडत नाही आहे. मी भरपूर व्हिडिओज बघितले, भरपूर लोकांच्या गोष्टी फॉलो केल्या, पण आय डोंट नो हे कसं बंद होईल. खरंच या गोष्टीसाठी मला एवढं स्ट्रगल होत आहे की मी फ्रस्ट्रेट होते. आणि कधीतरी ना टोकाचा डिसिजन घेणं सुद्धा असं वाटतं की घेऊन घ्यावं ते डिसिजन, पण नाही, तसं मी कधीच करणार नाही. पण त्या फीडमुळे ना मी खूप फ्रस्ट्रेट आहे. म्हणजे मला एका साईडला रात्रभर झोपावं लागते आणि जर मी त्याला मन मारून असं नाहीच दिलं फीड तर तो एवढा रडतो. आजीचं आजीची झोप होत नाही, प्रीतमची झोप होत नाही, त्याबरोबर माझी तर होतच नाही बिलकुल. आणि त्याचं असं आहे की तो रडतोच नाही तर तो म्हणजे उठतो आणि माझ्या अंगावर उडी मारतो आणि जोरात रडतो, परत तो उठतो, परत माझ्या अंगावर उडी मारतो आणि झोपतो. कधीतरी त्याची कोंग मला लागते, कधी माझी केस बंद ओढतो फीडसाठी. म्हणजे त्याची फक्त ही जिद्द आहे, त्याची भूक नाही आहे. कारण मला माहिती आहे की मी त्याला प्रॉपर पोटभर जेवण भरवते. म्हणजे आधी मी त्याला 1 चपाती द्यायची, पण आता मी त्याला 1.5 चपाती बरोबर देते, त्यानंतर भातही देते. त्यानंतर मी 6 वाजता पण त्याला म्हणजे इव्हिनिंग स्नॅक्समध्ये चपाती दूध वगैरे देते. म्हणजे त्याला थोडं हेवी देते की त्याचं पोट गच्च भरलं असावं, आणि ते भरलेलं असतं पण ही फक्त त्याची जिद्द आहे की मला फीड पाहिजे म्हणजे पाहिजेच आहे. चला असो, यासाठी नक्कीच काहीतरी लवकरच मार्ग निघेल. आम्ही खूप स्ट्रगल करतोय. तुमच्याकडे याचं खरंच काही सोल्युशन असेल ना तर मला नक्की सांगा. भरपूर लोकांनी मला फॅमाइट सांगितलं, मी तेही वापरलं पण काही फरक पडत नाही. तो इझिली पिऊन घेतो, त्याला कळू लागलं, आता तर तो रस्सा पण काढत नाही, आता तो डायरेक्ट पिऊन घेतो, त्याला काहीच फरक पडत नाही. त्यानंतर मी भरपूर साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी ट्राय केल्या, पण ह्या गोष्टीचं मला अजूनही प्रॉपर सोल्युशन नाही मिळालं. अजूनही मी स्ट्रगलच करते आहे. चला असो, आता मी सगळ्यात आधी चपात्या करून घेते. म्हणजे मला वाटते भाजी आणि माझं कुकर तर ऑलरेडी झालं आहे. चपात्या मी नेहमी लास्टमध्ये करते. त्याचं रिझन असं की
लास्टमध्ये चपात्या केल्या तर आपण पूर्ण गॅस व्यवस्थित क्लीन करू शकतो, कारण आधीच चपात्या केल्या तर गॅस जरी क्लीन केलं तरी भाजीचं थोडंफार तेल उडतं, त्यामुळे मी सगळ्यात शेवटी चपात्या करते. आणि आता मी चपात्याच करायला घेतले. तुमच्याबरोबर असं कधीतरी होतं का की तुम्ही काहीतरी विचारांमध्ये असेल तर तुमचं लाटताना पोळी फाटते, चिपकते? मला असं आजकाल रोज व्हायला लागलं आहे. बघा कसं चिपकवते मग मी त्याला, कारण मला ती पोळी ना परत मोडून परत करायची अजिबात हिंमत आणि इच्छा नसते, म्हणून मी त्याला कसं बसं चिपकवते. आणि मग गोल अशी व्यवस्थित ती काय दिसत नाही, पण हा फाटलेली दिसत नाही एवढं नक्कीच असते. म्हणून मी तशीच बघा आता मी तशीच चपाती टाकणार आहे आणि ती फाटली नाही अजिबात, पण मी त्याला चिपकवलं आहे हे क्लिअरली दिसत आहे. आता माझं बाळ आलं आहे तिथे, त्यालाही भूक लागली असं मला वाटते. मी एका साईडला दूध ठेवलं आहे, त्याला आता दूध पोळी वगैरे भरवते. मुलांना ना दिवसात काहीतरी थोडं थोडं लागतंच खायला, त्याला भूक लागली. आता लगेच त्याला मी काही गरम गरम भरवू शकत नाही, चपाती गरम होती. म्हटलं आजीला की 2-3 मुरमुरे त्याला देऊन दे. ती द्यायच्या आधीच त्याने डबा घेतला, ओपन केला आणि सगळं सांडवून टाकलं. सगळं म्हणजे सगळे मुरमुरे सांडवले, जेवढे पॉसिबल असेल तेवढे आम्ही सगळे वर ठेवले, पण त्यानंतरही त्याने थोडेसे सांडवलेच होते. त्याचबरोबर आजीला भरपूर सर्दी झाली आहे. ती औषध वगैरे घेते पण तिची सर्दी काही यावेळेस बसतच नाही आहे, म्हणून मी तिच्यासाठी हळदीचं दूध आता बनवते आहे. काही नाही, सिंपल आपलं दूध चांगलं असं उकळवून घ्यायचं, गरमच नाही करायचं, दूध नेहमी उकळवूनच हळदीचं दूध घ्यायचं. त्यानंतर कधी कधी ना आपण दुधाबरोबर पण हळद उकळवू शकतो, पण मी वरूनच घालते. तर आता दूध मी छान कडकडीत गरम केलं आहे. त्यानंतर हळद आणि थोडीशी साखर पण मी त्यात घातली आहे, कारण ना थोडीशी साखर तर लागतेच, म्हणजे प्युअर हळदीचं दूध नाही पिलं जात आजीला, म्हणून मी थोडीशी साखर पण त्यात घालते. आणि त्यानंतर हळदीचं दूध मी इथे तिच्यासाठी रेडी केलं आहे. आता त्याला छान असं चमचेने स्टर करून घेईल, म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होईल आणि त्यानंतर तिला ते हळदीचं दूध देईल. आज अवीचे कपडे धुवायचे लक्षातच राहिलं नाही. ॲक्च्युली सकाळी ना थंडी असते, त्यामुळे मी काय करते पटकन आंघोळ करून बाहेर निघून जाते आणि त्यानंतर अवीचे कपडे भिजवून ठेवते सर्फच्या पाण्यामध्ये, आणि असा विचार करते की अवी दुपारी झोपेल तेव्हा मी वॉश करून घेईल. पण माझं असं होतं ना, जेव्हापर्यंत मी नेक्स्ट टाइम वॉशरूम जात नाही, म्हणजे सुसू वगैरे जात नाही, तेव्हापर्यंत माझ्या लक्षातच येत नाही की मला अवीचे कपडे पण धुवायचे आहे. आता मी काहीतरी दिवसानंतर, आत्ता अख्खा दिवस संपल्यानंतर आत्ता गेली आणि माझ्या लक्षात आलं की अरे अवीचे कपडे वॉश करायचे, म्हणून मग मी लगेच ते वॉश करायला घेतले. त्याचे कपडे व्यवस्थित वॉश करून घेतले. एवढ्या वेळ सर्फच्या पाण्यात बाळाचे कपडे नको ठेवायला, त्यांना इचिंग होऊ शकते, आय नो दॅट, पण हे माझ्याकडनं आय थिंक 3ऱ्या-4थ्यांदा झाला आहे तो झाल्यापासून. मी खूपदा विसरून जाते, माझ्या डोक्यातून निघून जाते, कारण दुपारच्या वेळेस तो झोपतो तेव्हा मी एडिटिंग करते आणि थोडंफार मला जे काही शूट करायचं असेल म्हणजे रिलेटेड टू माझं किचन ते करून घेते, कारण अव्यू बरोबर सगळ्या गोष्टी करणं शक्य नाही होत. आधी जेव्हा मी आंघोळ करून लगेच अवीचे कपडे धुवायची ना, तेव्हा मी लगेच वाळू घालायची किंवा कधीतरी आजी पण वाळू घालून द्यायची मला कपडे, पण आता मी विसरून जाते, त्यामुळे आता उशीर पण झाला आणि नाही म्हटलं तरी थोडं थंडी आहेच, थंडावा लागतो हातापायाला, म्हणून मग म्हटलं आजीला आज मीच वाळू घालते, तू नको घालू. आणि त्यामुळे मग एवढेच कपडे होते, 4 ते 5 मोजके त्याचे कपडे होते, पण कधी कधी त्याचे एवढे कपडे असतात ना की लिटरली बकेट भरून सुद्धा त्याचे कपडे कधी कधी असतात. चला, माझे कपडे पण वाळू घालून झाले आहे. त्याचबरोबर थोडेफार जे ऑलरेडी वाळलेले कपडे होते ते पण मी काढून घेतले. आता व्यवस्थित तेही घडी करून ठेवेल. बरं, मला वाटते प्रत्येकच बाळांचं असं असेल, आई दे मी तुझी मदत करते, म्हणजे तुझे कामं वाढवून देते. असंच अव्यूचं पण काहीतरी डोक्यात चाललं होतं की आई दे मी तुझी मदत करते. बघा कसं माझ्याशी बोलतोय की मी करू का तुझी मदत थोडीशी. चला असो. आता त्याचे सॉक्स मी वेगळ्या प्लास्टिकमध्ये ठेवते, कारण ते इझी टू यूज करायला सोपं पडतं, नाहीतर खूप प्रॉब्लेम होतो शोधायला. मला आता जायचं होतं बाहेर मेडिकल स्टोअरला, कारण मला अव्यूसाठी थोडेफार औषधी आणायची होती त्याच्या सर्दीसाठी, आणि त्याचबरोबर मला आजीसाठी पण औषधी आणून द्यायच्या होत्या. पण अव्यू माझ्या एवढ्या मागे लागत होता की आई तू चालली आहे, मलाही घेऊन चल, कारण आज तो दिवसभरापासून काही बाहेर गेला नव्हता, त्यामुळे त्याची खूप इच्छा झाली होती यायची बाहेर. आणि त्याचबरोबर त्याला फुटाणे पण खायचे होते. त्याला फुटाणे खूप आवडते, नेहमीपासून तो फुटाणे म्हणजे एन्जॉय करतो आणि ते प्रोटीनयुक्त आहे, त्यामुळे ते चांगलंही असतं. चला, आता त्याला कसं बसं प्रीतमने सांभाळलं आहे आणि मग मी पळाली मेडिकल स्टोअर. बट मेडिकल स्टोअर जायच्या आधी मला कायच सुचलं माहीत नाही, मला खूप गोड खायची क्रेविंग झाली आणि म्हणून मग मी गोकुळला गेली होती. इथनं एक स्वीट विकत घेतलं, ते काय विकत घेतलं ते घरी जाऊन तुम्हाला दाखवते. त्यानंतर मेडिकल स्टोअरला पण गेली. चला, तुम्ही बाहेरून आली आहे, थोडं फेस वॉश नाही केलं आहे, फक्त पाणी घेतलं थोडंसं, आणि मी ना आज लायनर लावलं होतं पहिल्यांदा स्वतःच्या हाताने. मूव्ह पण करावं लागेल, म्हणजे थोडा मेकअप पण होता. मेकअप म्हणजे जस्ट मॉइश्चरायझर वगैरे. तर आता मी खोबऱ्याचं तेल वापरणार आहे. माझ्याकडे रिमूव्ह करायसाठी मेकअप अजूनही काही आहे नाही, सो मी हे खोबऱ्याचं तेल वापरणार आहे. काही नाही, फक्त मी थोडंसं असं हे करून दिलेलं. मला काहीच करू देत नाही आणि लिटरली मी खूप परेशान आहे त्यामुळे. हे बघा, आय फील की हे निघत असेल.
मी लिपस्टिक पण लावली होती, पण मोस्ट ऑफ टाइम अर्धी लिपस्टिक माझ्या पोटातच असते. चला असो. आणि याला ना छान असं टिश्यूनी पुसून घ्या किंवा वाईप्स पण चालेल. माझ्याकडे वाईप्स आहे तर मी वाईप्सनीच पुसणार आहे. ओके, सो हा टिश्यू आहे. काळा काळा निघतो. असं काही प्रॉपर फाउंडेशन वगैरे मी लावलं नाहीये. एकदम आपला जो सिंपल मॉइश्चरायझर, टोनर आणि त्यानंतर सनस्क्रीनच मी फक्त लावलेलं. बट स्टील करणं गरजेचं पण आहे. नेहमी ना मी डायरेक्ट फेस वॉश करते, पण आय फील की नको, आपण आधी हे असं काढूया. हे सुद्धा मी एका युट्यूबवरनं बघितलं होतं. अजूनही निघालं नाही आहे, पण याला काढावं लागेल. हा बघ, हे असं निघतं. कधी पण काढते. आणि माझा जो लायनर आहे ना, तो मी झुडिओ मधनं घेतलेला आहे. माझ्याकडे असं ब्रँडेड नाही आहे, पण कधीतरी एखाद्या लावायला ठीक आहे. म्हणजे आय होप की लवकरात लवकर माझं युट्यूब ग्रो होईल. आय गॉट सम मनी अँड देन आय कॅन स्पेंड मनी ऑन पर्टिक्युलर प्रोडक्ट. पण ठीक आहे, असंही काही नाही, मी घेऊ शकते अजूनही. मला काही कोणी नाही म्हणत नाही. पण आय फील की आधी काहीतरी सुरुवात व्हावी, त्यानंतर स्वतःवर असं करायला काय हरकत नाही. अच्छा, मला ना नेहमीपासून एक प्रॉब्लेम आहे. मी डोळ्याला काजळ लावलं किंवा लायनर लावलं तर इथे ना ऑटोमॅटिक काळा दिसायला लागतो. आय डोंट नो वाय. म्हणजे मी तिथे काजळ पण नाही लावलं, काहीच नाही लावलं, स्टील लुक्स लाईक अ ब्लॅक ब्लॅक. मला असं डार्क सर्कल खूप नाही आहेत, पण असं वाटतं की तिथे आहे म्हणून डार्क सर्कल. अजूनही निघतच आहे एवढं पुसूनही. सो बघा, जर आपण डायरेक्ट वॉश केलं तर काय होईल. सो बेटर की तुम्ही सुद्धा असं थांब ना. आता बघा, आता प्रॉपर निघालंय, प्रॉपर आता निघालंय. आणि चेहरा पण व्यवस्थित पुसलाय. असं प्रॉपर असं ऑइलिंग करून ना तुम्ही आपल्या साध्या कापडला ओलं करून जरी पुसलं तरी सगळं निघतं. असं काही नाही की टिश्यू हेच लागणार आहे, ते तसंही निघतं. सो चला, आता मी काय स्वीट आणलं ते तुम्हाला दाखवते. सो मी गोकुळमधनं जलेबी घेऊन आले. मला काहीतरी गोड खायची खूप क्रेविंग होत होती, मला म्हटलं चला जलेबी घेऊया. बाकी स्वीट्स म्हणजे एवढं काही स्पेशल नाही वाटत. ही कशी क्रिस्पी ज्युसी असते, सो आय फील की घेऊया. चला, असं काहीचा मेन्यू आहे आज ना. खरंच इन्स्टेड ऑफ वरण मला कढी करायची इच्छा होती, कारण मेथीच्या भाजीबरोबर मला कढी खूप आवडते. बट असं वरणच केलंय. चला, तर आधी प्रीतमला दिलं प्लेट करून छान असं. पहिलं नैवेद्य आमच्याकडे देवाला नाही तर प्रीतमलाच लागतो. त्याला छान छान जेवण दिलं, त्याने जेवण केलं. त्यानंतर आजीला पण जेवण दिलं आणि अव्यूला पण भरवलं. आणि आजचा माझा हा व्हिडिओ मी आता इथेच फिनिश करते. आय होप की तुम्हाला माझ्या छोट्या मोठ्या गोष्टी घरच्या आवडल्या असेल. असं खूप काही तर नव्हतं आजच्या व्हिडिओमध्ये, पण जे काही पॉसिबल होतं सगळं तुमच्याशी शेअर केलं. चला, भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय, टेक केअर.